श्री गणेशाय नमः. रुक्मिणी वराह कमलकांता चातुर्यमर्दना वसुदेव सुता कंसारे तू जगत जगत्राता वासुदेवा जगदीशा शेषशैले हलधर भ्राता शेषटय हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठीराखा मिरुसी जैसा पाडवाचा पाठीराखा तैसा मिरविसी मुम दोदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्यधरा मनुसी मागल्या जय विरसिती लागली गाढत्वे भर्तृप्रती पिंगली करता श्मशान स्थिती पूर्ण तप आचरला त्या क्लेशाच्या उद्देशी मित्रावणी देतापाशी शोध करून स्वस्थानाशी येऊन या पोसा इतकी कथा शिवलोकी चित्ती धरावे श्रुतीजनी या परी पुढे ग्रंथ मांडणी सिद्ध अवधानी असावे असो गर्भाधी मशनात ठेवणे गुरुसू करायला तिथं महिला गर्भमता गिरनार पर्वती पातला तेथे भेटून दत्तात्रेयाशी बावीने मिला प्रेमराशी ती दत्ते धरून हृदयाची आनंदाने विसंबळा श्रीकर पद्ये मुखमंडना गुरुदेव गुरुवंदना निग्रह बंशीला शिवरणा आलाई बालाई घेत असे मुळी करे कुठे त्याचे आणि कोठे रे मचनात तो सोडून त्याचे महिला भ्रमतोशी केले सागे पुन्हा नमुना गर्भाची पर्वती मच्छिनंदना राहिल्याचं सुखे करुणा जपजापी योजना मुहूर्तपूर्ण सुखाशी लावल्याची तीर्थस्नानाशी मंदिनानाथीचे उद्देशी करितालो पर्यसा आईचे ओदिन वृत्तांत या गुरुयाचे सुद्धा स्वतः कार्य माते त्या कार्याचे संपदे तरी मनसी कार्य कवन भरतरी मानुग्रह नंदना तो शोकांते करता स्मशाना द्वादश सुशवित असे अन्नदेगाचा त्याग करून सेवून आहे पूर्णपर्ण कांता चिंतन करून द्वादश बसला त्रित्वा जाऊनी तेथे सावध करी युक्ती सुखदायी शाश्वत आपल्या पंथी मिळव त्याशी मी अनुग्रह जेव्हा दिला तेव्हाच दिंडूला संकल्पाते की सोडून वैवपंथाला नाथपंथी मिरविन मी तरी त्या बोलाशी जाणं दिवस लुटून गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भरतीचे सांगितले समुच्चय गोष्ट ऐकून कथन मानतो तुम्ही वृक्षनंदना म्हणे महाराजा तव कृपेने कार्यसत्य करीने तव आज्ञा या परी माते असता मग भरतरी वाते आणि कणकात तेही शक्य नसे माते मारता अर्थ घडला असजे हे महाराजा कृपा घाना वर्षाला समूहामध्ये आकारणा ते भरतरी तरुते ज्ञान अनाशय करण्याची तो कृपा जवळ असता मग भरतरी शुद्धेची काम वार्ता ही अशक्य नसे माते करिता तृप्त सिद्धी ते बिनवाया तिथं काम कल्पतरू म्हणून चिंतने पावला विस्तरू तिथे भरतरी हीन विचारू आता बोलतो प्रमाण कार्य आपले पूर्ण दिन आयचे शीघ्रगती निघाला व्यान असले जर पण उठे बाळीच्या बसमध्ये उठे व्यान म्हणता मै पाटील गुरु निघाला लवता डोळ्याचे पाते श्रेयाला वंतिके करते 50 मिशमात तिथं लवून या पाहता तो गोरक्षता स्माशनीट दोन्ही पाय नीट तो सर्व दिशा पुष्वट अस्थिगत देखील मुखे ती चुकीचे
सहजोनी म्हणे रांगी केली करी आम्हा उभा तुटी करून पिंगला नेली जवळी के आयचे सहजोनी ऐकून पाहुणीच्या त्या ते पुष्पण परमचित्ती हळवून चकचकाव मानितच चित्ती मिने हा कठीण रावाचे रे परमनिर्वाण अस्थिमय राहिला प्राण तोच्या व्यक्त होऊन त्र्याऐंशी विरज जयासी बांधलासे पुरमासी तो वरपांगी वाघवारासी कदाकाळी म्हणन तरी याते आपण आम्ही जे बोलू तेथे सकळ होय बोलू जैसे सुदेला वेळू पळवा तेथे मिरवेना तैसा खापराची परिस भेटे जैसा खापराची परिस भेटे व्यर्थ होय यत्न पाठ ते बोलूदा बोध चावट आचाट व्यर्थपणे मिरवेला की हिंग तरू अपार विपिनी त्यात मैल गरू स्थापल्या वनी त्या सुगंध लिप्त दुर्गंध वनी कदाकाळी तुट्या किशोर करेचे आळीपाळी शकावायाचे वेचल्या वेली त्या कुटुतो पण सकळी मुझे करून चतुराननाचे हस्तकमी जगभर स्थापली दरिद्रे बाळी ती व्यवसाय करून नावाळी कदाकाळी चाले ना तरी आता विचार येता यो जेव्हा काही बोध रहित ज्याचे जैसी कामना तिथं तैसी दिली वार्त की स्वपुच्छा चक्रवेडा नीट होण्या यज्ञ पाडा टी झाला वेळा शब्द चाले जैसे जो तैसे जे होता तिथं चित्त संतुष्ट मिळवल्या कार्यप्राप्त गुरु पहा राम शत्रू जाणवा परी विषय भिन्न भावा तेने करून स्वयंवैभवा बोलू दिले नाहीच की बळीया रायची जिने त्याची मिरला तो वामन मातृशत्रू परत धरवून ताता समान वैटला तन्याने करून येतं रायाची उपाय सुरळीत संतोष होता कीर्ती लावा मग जाऊन आवंतिकेत कुल्हार घरी संचार करीत हे गाडगे आणून त्यात बाटली नाव ठेविले विचित्र देवण्या रोगणी केले पवित्र मग ते चमकपणी पात्र तेजाला गिदर्शी प्रियांतरी पात्र कच्चेपणा पुरी रंगदावी लखलखुन जीवाडी ब्रह्मण्याने तरी अंतरी हिंग बोलताना विशेष प्रत्यक्ष मिळाला स्वरूपाचं आयसे भासले तरी ओफस तरी अंतरी हिंग नवते मडके कच्चेपणा वरील सुधाळ दिसे रंग परकणे असो गोरगते घेऊन स्मशानवाटिके पोचला भरते येता दृष्टीसमोर तत्वता तेचे निर्मित करून नाथ उमेरागे पडते अंग धरणी टाकून सोगदावी मूर्छापण त्याचा बाटली कोण बाटली लागे न्याळी असो बाटली गेली फुटणं मग सोंग मुचे सावरण बोते पाय लोकन बाटली झाली शतचूर्ण तो ती देखील शतचूर्ण मूठ झाला हा म्हणून म्हणे माझी माय बहीण वाटेल ते बाटले कैसे कुठलीच तू सकळ मिळून तिचे खापर शोक करीत असे वारवड उर्दू शब्द गैवर लोका माझी दाखवी म्हणे हा माझी बाटली दैवे कैसे फुटून गेली आता ती माझी परम मावली कोणे राणी डुंडळ माय गेली सोडून आता तुझ्यासाठी विचिन बरं दिल्या कैसे घडून आलेली तो या ठाई माझी माय बहीण कैसी गेलीस सोडून दाय दिशा मज लागून ओस करून गेलीसी माय गे माया ठाई तो वाचसी असतीस आपला देई मी पावलो असतो मृत्यूप्रवे त्यात कल्याण मानितो
ऐसे शब्द राय हास्य करी गदगदून चित्ते म्हणे पावले अमरण मडक्याशी काय काय मग करिता आयचा अंदेशा आणून चित्ती हास्य बारावर करी करी नुपती हिरिंग करू शेती आरमळे आट्टाचे जणी टाकून शरीर हृदय पिटी उभय करी हा बाटली वागू तरी आयसे आरमळे म्हणे तू तू गेलीस माय बहिणी पण माझे आटले सुदयपण हा माझे वाच म्हणे असता चळी गेलासे हा बाटली माझे धन कोणी तुझे नेले हिरवण हा वाटले तुझे वदन एकदा दाळीमध्ये लागे हा बाटली मग दुर्जटी कोणी हिरावली मग वांदाची काटे आयसे म्हणत असे वागोटे माय वदन दावी गे आयसे म्हणून दीर्घ सृजन करीत आहे अट्टासे करून परिरावतो ते भरतरी ते पाहुणं चित्ता माझी चाकाटे हा पिंगला आयसे घोष करीत बैसला परी ते पाहुणे विसरला म्हणे आश्चर्य भाऊ म्हणे विचिता दमडी काढका त्यासाठी धरुणे आवाका नाशवंत जाणे सोडणे का शोक केवी करते आयचे विचित्ती निवांत बैसला त्याशी ती परी हुडुहुडी तरू फला प्रती शांत बदलाना सुराब्ध वाक्या अमृतस्वर चिंचिता झाला वागोत्तर म्हणे योग्या का चिंता दोष करशी सांग अरे वेचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा येईल आवडी त्यासाठी शोक परवडी करशी काय मूर्खा आयसे उत्तर ध्रुवाचा फळ आरती उपिता न पळ यावरी गोरक्ष बाळ बोलता जाते म्हणे माझा पळा तू शोकरशी कौर मिळा ते दुःखाब्दी शोक जळा प्रचिती बाहेर आपली तरी हा पांतस्त मी तू प्रकाम कंटी लागला जगाचा उगोम तरी त्या उगवनिया अनर्थधाम तरी त्या उगवनिया अनर्थधाम सुख कैसे नांदेल तरी आपणावरून नपती जगाची अर्थप्रचिती माझी बाटली फुटल्याची ती दुःख जाणे मी एक ऐकून वागतो पुन्हा म्हणे तसे ऐकी येणारा मग दुःखाचा दुष्टात खरा परिचित रूपी धरला त्वा परी माझी पिंगला राणी मान पावली जी सौदामिनी हरपली जैसी सौदामिनी परतुनी कैसी प्राप्त होय शतवरी मडकी मिळत प्राप्त करून देवी क्षणात पिंगले समान शिरत्न कैसे दुसरे मिळेल या आपले गोरक्षे बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाणं प्राप्त करून एक क्षण पुरे ऐसे बाटली बिण्याना ऐसे ऐकून नाराधिप म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवंती गंभीर प्रत्येक लक्षावधी दावीसी तर लक्षावधी पिंगला माते आता दाखवा सद्गुरु भरिते तू ते बाटल्या शतऋषी सिद्ध करीतो या टाई ते तुझा चमत्कार दावे माते कल्पतरू जैसे भूषण उपापरू गुरु सोतो तो गहिवरला तर या समान करणी माती मिरवेल अंतकरणी माते दिसाव बाटलीवाली पदार्थ दिसत असे जैसे मृगजळाचे पाणी प्राप्ती समान वाटे खाणी तर तुषा कोडाचे वासरमणी असता चळी पावेना की शुद्ध ओडमरी घन स्वर्गीय करी गर्जना परितोय लेशमाना मी लागे आतळना की काजवा जो तो दिवटा दावी तरी का ती मिरस तो आठवी तेवी बोल प्रवाही तेवी खोल प्रवाही विनू नको योगेंद्रा आयशा एकटा द्यायचे म्हणे राया तेव्हा पिंगला उद्या लक्षावधीनं केली या माझी देशील काय वेरू म्हणे पिंगल्यात नाही ना दाविल्या पूर्वीनं इच्छिले कामना
राज्य हो सुखसेवना संकल्पिलं तुझ्यासाठी. ऐसे बोलताना बाळ साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ. पेरुळे पंचमंडळ साक्षीभूत असते बा. आणि अनलादी स्वर्ग सविता जळपाताळ जळमयी मान्यता. हे साक्ष असती बा देखता. पशुपक्षी मृगादिक जरी मजन गडे बोला समान. तरी पूर्वज स्वरूपावतीहीन स्वर्गवासी पावती पतन. नरकवास भोगती आणि शतजन्म रोख कर मी भोगीन वारंवार. जरी मी न गोपी राजभार तुझ लागी मारला. आईचे बोलण्या शपथपूर्वक पुन्हा केले शपथदायक. म्हणे महाराजा हे तपपाळक बोला संवादाळगी. जरी या बोला स्वर राहणी तू न दाखविसी माते नैनी. तरी नरक पावशील सहस्त्रजन्मी वीत वाचे अनुतत्वे. ऐशी राजर बोले वाणी सत्यार्थ म्हणते योग तरणी. मग कामिकास्त्र बिगले नेहमी प्रयोग उच्चारी. मग सहज करून उर्दृष्टी फेकी झाला भस्मशुंडी. तेव्हा ते कामिनी अस्त्रपोटी स्त्रिया कोटी उतरल्या. मुखपुगला जी भस्म झाली तिच्या अनंत मूर्ती करून उतरली. पाठीपोटी व्यापली. सन्मुख उभी राहिली रायाच्या. रावपणे पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप. सकाळचे बैसून आपणा समीप संसार पुन्हा पुसते. तरी त्या पिंगळा सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता. सांगून उपरी बोध अर्था राया प्रतिबोधी. म्हणती महाराज प्राणेश्वरा मुंबईराचे शल्य बैसला अंतरा. बरे अश्वशताचा माता भारा फुकटपणी वाहिला. म्या चित्ती धरून तुमची प्रीती. दावून घेतले देहाप्रती. पुन्हा उदय गोरक्षीजती आनंदोषी पै केले तरी तुम्हा भावनी मिरविणे मज पुन्हावनी. परी शेवटी मृत्यूपणाची काचणी तुम्हा आशेची. तरी राया मय भोजा आता संघ सोडेने माझा. मोक्ष मैतळी ध्वजा लिहून उभारी. यापरी माझा कामचित्ती वरुणी आचरला संसार नीती. पर मुक्ती मोक्षाचे बांधूस हाती. चढणार नाही महाराजा ही पिंगला तुमची कांता. आचार्या प्रतिवता तेने डोरोनी श्रीवरे माता. दिदले हिता मज लागी. आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रद्यावत. मी तुमची दासी तुम्हा संमत. चालू शके महाराजा. आईशी व दोन्ही निवांतपणे पिंगळा बैसली राव वेष्टून. परी तो चमत्कारपणे विस्मय त्याशी वाटला. मग धावणे गोरक्षेचरी लुटू पाय दंडवत अवनी. परिसर गुरुष्य धमने पाणी. रायपदी हे माझा महिपाळ. माझा गुरुज मच्छिन बाळ. मच्छिनामे प्रतापशिळ शिष्य आहे दत्ताचा. तर यापुढे तुझ्या देही दत्ता गुरु लागला पायी. तरी तो मच्छिंद्र सोदर मही गुरु माझा असे की. तरी तू वंद्य आयसी माते म्हणून नमना अनुचित. तरी माझा साष्टांग प्रतिभात तवचरणी असो की. तरी राधा सद्गुरु भ्राता. सांगी कामना की उद्चिता. राजीव संसार दोहिता. पिंगला भोगू इच्छिताचे किंवा सोडून संकल्पदे. कामना विरह वैरागी चित्ती. आचुर ऐसी बोधमती. ती स्थिती सांगे की जैसी कामना असे चित्ता. तैसीचे लाभेले तेज भरिता. ऐसे बोलता गोरक्षरात राव बोले उत्तर म्हणे. मार्गदर्श बैसलो पिंगला उद्देशी. परिमिंगला स्वरूपाशी प्राप्त झाली नाही की. तरी येऊन या त्वरित पिंगला दाविला शतानुशत. तरी ऐसे सबळ सामर्थ राजपती दिसेना. मी पूर्वीच भ्रांती वेष्टलो. श्री गुरुचे हात्यापासून निसटलो.
निसटलो परी कष्टलो संसार ताप माजरी तरी आता कृपा घन दत्तदर्शनाची अपरजन मज चातका करी पान कृपा घना महाराजा आता माते संसार राहणी राज सुखवनी तुझे लागे योग धर्मी प्रतापने हिणते धन्य तू एक प्रत्यास पिंगला दाविला चमत्कारस जीवी आवडे कुरुपाळास जेवी आवडी कुरुपा कोरोदर्शन दाविले तैसे पूर्ण कथित दर्शन करले माथेत तरी मी न राहे भवभ्रांतीत विष्णूया माग आता आचरेन पूर्ण योगा साधे सकळ कलांची प्रयोगा माझा सौम्य अनुसया कुंशिका रत्न माती दाविका गोरक्षमी विरळ पळा मनी वैला आहे पिंगला तरी लक्षावधी प्राप्त वेळा तू ते झाल्या मार्गा तर तुझक्या बघून मी आता संतुष्ट करी आपल्या चित्ता एरो म्हणे की करता दुःख इतके भोगिले मग लक्षावधी भोगून या त्याचे दुःख अनर्णव कुणी भोगावे चंदारक मान अवधी ते सोडून या एकुर्चिक दंशिल्या अंगा वेदना होती भोगा त्यात लक्षण सुयोगा दंशिल्या काय सांगाय तरी आता असं कसे पुन्हा दृश्य करी पिंगलेसे आणि तू राज्य वैभव असे सांभाळ करी महाराजा तरी माझ्या स्वामीचे चरण आता दावीमच कारण इतका उपकार करून कीर्ती ध्वजा मिरविका मावश्य म्हणे गोरक्षुद्ध करिया दृश्य पिंगला समजत मग करुणिया भरती नाथाचा हस्त नगरा माझी आणीला आणि तेव्हा हर्ष समजता लोटी झाली आनंद सरिता विक्रमरायाने माता गोरक्षने ठेवला राय बैसून कनकासने शेवटोपचारे पूजिला म्हणे मग जोडण्यापणे गोरक्ष म्हणे महाराज मग भ्रांता पिंगला विरे भेटला चित्ता काय चाणे वार्ता तर ती कथा तमे राहायचं सगळं करताना तुमचं केला मग पुरी बायका संकट दापावून पुढील कार्य सांगितले तरी विक्रम तो सर्व ममज्ञ पुस्तकाची म्हणजे म्हणून बोलता झाला वचन पुरुष दादा हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजली होती तरी आपण येथे समज असती बारक्या समजरा करावी म्हणाल तरी काय कारण ते द्वादश लुड्या सोडले अन्न त्यांनी कृषी करून प्राण डोळा उडला तो म्हणून आपणा निमित्ती पात्र पुढे वाढतो पवित्र तरी ज्ञान शिवण्या चित्र माणसा पोसावे त्यावर बोलू जाणत आहे माझी ती परिणेनं यावर गुडमती कैशी होईल जायची त्याकरिता तप्त देईन जायच्या हाताहित आता राहणे योग्य माते दिसत नाही माझं ऐसे विक्रमा गोरक्ष बोलून प्रविष्टाचं सगळा करणं द्वादश वर्ष राहण्याआधी करणं पूर्ण ते द्या असं बोला मग त्या सुख मानून चित्ती शोकी होती वेळ होती गोरक्ष ते शिवाय देती मेला म्हणून या नानावाला गण बोलती ऐशी म्हणती होता ही दृष्टी पसरती मेल्याने घातले फाशी दुर्देशी नेवाया तरी याचे जवळ वदन नेतो आमच्या सौभाग्यरत्न नेतो आमची सौभाग्यरत्न ऐसे म्हणून मेळावदन रुडना देव दावती असू यापरी विक्रमाकरिता तिरात्र झाला राहता भरती गोरक्ष उभयता निघते जायत रा विक्रम आनंदी चित्ती उभयताची येऊन सांगती मुळीतची याती प्रीती गोरक्षाचे बंधून परिस्थितीचे कटकात थोर ओढवला आकांत शरीर टाकून भूमीवरते आरमळती अट्टासे आठून राहायचे निपुण गुण चेया करती अट्टा हासे उद्रुद म्हणती आमचा गेला प्राण राव शरीरे बिरला
राव शरीरे मिरवला. एक गोरक्षणा भरती आणि विक्रमाचा अपार म्हणजे परत गोवाबाहेर पातले. तो गोरुशिपचे भरते की राजवैभव अत्यद्भुत. यात माणसं तरी तुकळ गुडाळत, तर यात यात माणस तरी गुंडाळत असेल तरी मी सांगा. ऐसे ऐकून गोरगाता भरतरी बोले प्रांजवार्ता. हे महाराजा वैभव न लगे चित्ता योग आचरू वाटत असे. राजवैभव कनक कामिनी वाटते माते नीच वमनाहुनी. वाटते माते नीच वमनाहुनी. लक्ष लावण्या श्री गुरुचरणी प्रचित वहिवटला. मग आपली शैली शिंगी कथा देता झाला राय शिवंता. भिक्षा दोन आता कुबडी पावडी उठीत असे. आईच्या सरंजामे करून राहायचे बोलता झाला वचन. वैभव माणसे वमनाचा मन. आईचे सरंजामे राहायचे धुळे घेऊन आता कुबडी पावडी उठीत असे. आईच्या सरंजामे राहायचे बोलता झाला वचन. वैभव माणसे वमनाचा मन. तरी पची दावी का तर संचरणांत परत कामी तुझ्या वर्षात त्या परक्यामध्ये चित्तात भिक्षा मागून येईल मग दृष्टी. आयशा गोबरतीला अवश्य म्हणे काही आता मग त्याचे उठून कुर्तावंत अंतभव संचाला. आदेश आलाक्ष निरंजन शब्द गाजे सवालपणा शिंगी सारगी वाजून स्त्रियाच्या कधी तो ते आधी श्रीकटक बसते होते. करीत शोक बरीत होते बैसले होते. करीत शोक यावकी पावले राहायचे मुख आकडणीचे आटाचे. एक धरणीवर यायला होती, एक कबिकेची तोडती, एक मूर्तिका मुखी गाळीती. मस्तका आपली धरणी आहे मी आपटून या कपाळ हृदय व्यक्त करीती बंबाळ. एक उभा असते वक्षस्थळ धबधबा पिढीती पाय. एक रडते एक पडती, एक शोके मूर्छित होती. परिचारका धावणे असती सावध करती तयाते. एक म्हणे हा रायाचा म्हण उपरीनं देखो शतजन्म. हा रायाचे माईक घन मायवणे आगळे. एक म्हणजे हा राव कायचा मिटला आमचा भाव. हा विधात्याने आमचे दैव कैसे रे केली निज बाळा. जे वाचा लागे गाय की एक घडीने टाकून जाय. त्याची नीती तो पती राय होय काय आमचा. आगे स्नेह करून या एक क्षणी परमस्नेहाचे चांगलपणा किंचित कोमाईले वातवदनी अर्थस्वेतायचा. पुसे परी इष्टार्थाचा म्हणा राव पूर्ण करी स्नेह करून. जैशी माय करी कन्ये कारण त्याचा लळा पाळीत असे. आईशी माय जायची शेती तो आता होण्या निष्ठुरमती कैसा जात असे अदृश्य शेती. कैसा जात असे अदृश्य शेती. आम्हा वंश करुण्या. तरी आता अर्थहीन राया जातात आपले प्राण. आम्हा निडवे करुण्या अकुर राणी सोडित असे. ऐसे आरंभती उलटून या मैवरती पडती. पुन्हा उठून रायची पाती. दैन्यवाणी शरीरे म्हणती हा जिराव मिरित होता असं कैसं की मिरित होता अशी कैसा भाव. या महिले कामदेव अवतार दुसरा हा राजाचे वैभव वर्णन ठेंगणा वाटचे सहस्रन. तो कुशशिर दैन भिक्षा मागे भरून. आईसे बोलून पाहत त्या ते पुन्हा सांडती शरीराते. मग सकश उठून राहते वेष्ट घातले स्त्रियाने. म्हणते राया मासाडून दुर्देशी नको करू गमन. येतीची राहुण्या चंद्रवदन येतीची पाहुण्या चंद्रवदन. तुष्ट होतो आम्ही की तरी आता निस्पृह निराश. दाही दिशा पडल्यात उदास. तरी मुक्त करून आमचा प्राणस पावलं मग पुढे ठेवाय. आईशी बोलता राय म्हणे संशला
क्रोधार्धी धूमूर्ध्नी मग कुबडी उभारून निघता झाला माघारा. परी तो गोरक्ष गुप्त हेर पाहत होता. चमत्कार राव निघता तुझ्या स्तोत्र मानतो की तुकावी गोरक्ष. असो भरते सस्ती निघता मागे त्या युती आरमळती पाठी ती जाऊ नको जाऊ म्हणून या. आज 12 वर्षाने पैसे होता स्मशानाचा आता योग आचरण करून अनाथ त्याच्याची राही येथे राही का. परितराव सकळ सांडून गावाबाहेर परतून विक्रम उज्जैन स्त्रिया केल्या स्वसाना. याबरोबर तिनं पुसून या निघाले विक्रमाते. मग पदी दुरा होतं अर्थकोश पै गेले. इकडे विक्रमूर्ती परतून आला स्थानापती. तास पावणे अंतपुरात संचार करिता पै झाला. माय बहिणी कन्या समान सकाळी तोशी बोध करून गय उभयजन मार्गावधी गमतात. पण कुशी शरीर भरतीनाथ अशक्त पद ठेवी कंठेना पंत. मग व्यानास्त्र भस्मशेवटी स्थापिता झाला गोरक्ष. मग त्या भस्मच्या बाळी जोडून गेल्या अशिक्त काजळी. मुक्षण पाती लागता डोळी किनारा पोहतो होते. तो आता देखे मैत्रिणींना पाय लोटले वजन. मग माय उभयता कळून वरदेंदू कुरवाळी. म्हणे वाचा गुरुश्रंदा भरती कथा शिमित होते. आयसे म्हणून कुरवाळते वारंवार मुखाते. त्याची प्रकरणी मोचित राया भरते संपत्ती. म्हणे वत्स शंभो बहुती आणले ते मत्से. स्थिती वृत्ती धृती सकळा. एकमेकते घोटाळा निवेदने चित्ती संशला. तोशाप्रती तरी वरतील असं आता तुष्ट लक्षण पुढे राहते. सांगितलं मालूनार कुठे संतगणी मिरवला. स्वस्तीची भक्तिसार कथासार. समस्त काम वर्ष केवळ सरदा परिचत्र 9 गोडा 186 वया. श्रीकृष्णार्पण श्रीरस्तू. 29वा अध्याय समाप्त.